मध्ये बसलेली आहे. वेदूला मोठ्या ट्रेनच्या ऐवजी तिला अगोदर छोट्या ट्रेनमध्येच बसायचं होतं, पण झालं असं की ती आम्ही ज्यावेळेस आलो गार्डनमध्ये त्यावेळेस ती ट्रेन बंद होती छोटी, आणि आम्ही निघायच्या टायमिंगला नेमकी ती छोटी ट्रेन पण चालू झाली. आणि मग नंतर ती तिथून उतरली मोठ्या ट्रेनमध्ये, ती लगेच म्हणली मला छोट्या ट्रेनमध्ये पण बसायचे. मग तिच्या बाबाने तिला बसवलं. परी नाही बसली, परी लई रडत होती त्या मोठ्या ट्रेनमध्ये बसल्यावरच, त्याच्यामुळे ती साईडला थांबलेली होती. आणि वेदू ह्या ट्रेनमध्ये बसली होती, एकटीच बसली होती. त्या अगोदर पण काय झालं, बरेच जण नव्हते, त्याच्यामुळं ती ट्रेन बंद होती. आता नेमकी ती जायच्या टायमिंगला का व्हायना वेदूची इच्छा पूर्ण झाली, छोट्या ट्रेनमध्ये बसली. काय साऊ पण बसला होता, पण आम्ही नाही बसलो नंतर त्या ट्रेनमध्ये. आता निघायचा टाइम होता, पण वेदू बसली त्या ट्रेनमध्ये. आता जसं टाइम होत चाललाय तसं सगळ्या खेळणी चालू झालेले आहेत पलीकडं. बाय. पलीकडे जहाज चालू झालेली आहे आणि इथं ट्रेन चालू आहे. इकडं मिकी माऊसचा सेटअप पण चालू झालाय आता संध्याकाळचा. सूर्य मावळत आलेला आहे, त्याच्यामुळे इकडं सगळीकडे आता पाळणे सगळे चालू झालेले आहेत. बसलेला आहे, पण दुसऱ्या ट्रेन मध्ये बसलो होतो आम्ही. वेदू पण दुसऱ्या ट्रेन मध्ये बसायचं बोलली आता, आणि आम्ही बसलो होतो. आणि आता ह्या ट्रेन मध्ये वेदू एकटी बसलेली आहे. इथं बोटिंग पण चालू झालेलं आहे आता. तिरका पाळणा, ब्रेक डान्स. जसं संध्याकाळ आता 4 वाजत चालल्या तसं गर्दी गार्डन मध्ये भरपूर वाढत चाललेली आहे. इकडं बबल शूटर पण लावलेले. हे संध्याकाळून काय होतं, 4च्या नंतर गार्डन मध्ये जास्त गर्दी होती. ऊन कमी झाल्यावर सगळेजण येतात. तर आता आम्ही चाललेलो आहे, पण आमच्या घरापासून लय लांब आहे हे गार्डन. आम्ही सकाळीच लवकर आलो होतो आणि आता चाललोय. ऑटो लावलेला आहे फोटो काढायसाठी. इकडं ट्रेन आहे राईड करायला. इकडे फ्रूटचं स्टॉल आहे ज्यूसचं. आणि पलीकडचा एक जुन्या पद्धतीचा कौलारू आहे, तिथं पण फोटोज काढतात सगळेजण. ही राईड करायला एक ट्रेन छोटीशी. घोडा गाडी पण आहे इथं पलीकडं. छोटे छोटे कॅन्टीन आहेत खायला नाश्त्यासाठी. आम्ही केली बाहेर एंट्री. आता झालं आमचं फिरून. वेदू चालली बाबासोबत. खरंच खूप भारी होतं गार्डन. पॉपकॉर्न खायला चालू आहे आता. वेदू